छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे विनोदी सम्राट बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्राचे आणि ठाण्याचे खास वेळ ठरलेले स्वर्गीय आनंद दिघे साहेब आणि आता शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके भाऊ लाडके बहिणींचे भाऊ लोकनेते एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार या ठिकाणी शिवसेनेचे सर्व सैनिक सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणचे शिवसेना शाखा प्रमुख संदीप आणि महिला आघाडी आमच्या काय नाव सिंधू पिंगे आणि उपस्थित सर्व पदाधिकारी सर्वांचे नाव त्यांच्या उपस्थितीमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या 15 जानेवारीला होणाऱ्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकासाठी या ठिकाणी एकनाथराव शिंदे साहेबांच्या आदेशाने तर तुम्हाला भेटायला आला मुळात आपल्याला माहिती आहे ज्याप्रमाणे पावसामध्ये बेडक्या येतात त्याप्रमाणे आता इतर पक्षाचे नेते विजय बेडकर या ठिकाणी इलेक्शन आले म्हणून येते, परंतु खऱ्या अर्थाने तुमच्या वेळोवेळी आलेल्या सुखदुःखामध्ये या सिद्धी तलावचा सैनिक तुमच्यासाठी धावून येतो. बाजूला शाखा असल्यामुळे त्या ठिकाणी अत्यंत अत्यंत असले तरी रात्री अपरात्री त्या ठिकाणी तुमच्या सैनिक हा तुमच्या मदतीला धावत असतो आणि या सर्व अडचणी देखील येत असतील. हा संपूर्ण भाग आपला हा संपूर्ण भाग आपला MIDC मध्ये आणि MIDCच्या माध्यमातून अनेक वेळा या दुःखावर कारवाई करण्याच्या माध्यमातून आपल्या चाळीवर आपल्या घरावर कारवाई करण्याच्या माध्यमातून इतर पक्षाचे अनेक पदाधिकारी कधी कोर्टात जातात तर कधी शासन दरबारी जातात, परंतु एकनाथराव शिंदे साहेबांनी घडवून पाहिलेले आहे आणि त्याच्यामुळे गरिबाचा प्रश्न गरिबाचा उद्देश काय आहे, एक लहानसं घर माझं स्वप्नातलं असावं ते स्वतःचं असावं आणि स्वतःचं अधिकृत असावं अशा प्रकारचं स्वप्न एक सर्वसाधारण माणसाचा या ठिकाणी असलेले मराठी आमचे बांधव आहेत, युपीचे बांधव आहेत, नेपाळचे बांधव आहेत, या अनेक वर्ष या ठिकाणी ती अडचण या ठिकाणी असतात. परंतु यावेळेला आम्ही तुमच्याकडे जे येत आहोत ते भरघोस असा कार्यक्रम घेऊन येत आहोत. शिंदे साहेबांना आम्ही भेटून या ठिकाणच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की अनेक वेळा अशा प्रकारची कामती ठरवा की आमच्या डोक्यावर असते नेहमी आमचं घर राहील का राहील अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये आम्ही असतो आणि म्हणून याचा काही निर्णय घ्या आणि म्हणून या ठिकाणी तुमच्याकडे आम्ही आमचा निर्णय घेऊन आलोय, आमची शपथ या ठिकाणी घेऊन आलोय की आम्ही तुमच्यासाठी काय करणार हा महत्वाचा विषय या ठिकाणी घेतो. आपल्याला माहिती ठाण्यामध्ये वाघेश्वरमध्ये सर्व ठिकाणी क्लस्टरचं काम चालू आहे. जवळजवळ 30 ते 40 बायाच्या इमारती आता बांधून उभ्यात किसननगर आणि शांतीनगर भागासाठी आणि या भागाला देखील सिद्धी तलाव भागाला देखील क्लस्टरमध्ये घेऊन त्यांचं असलेलं घर त्याहीपेक्षा थोडंसं जास्त मोठं घर आणि या ठिकाणी त्यांना असलेलं गार्डन क्लब समाज मंदिर अशा प्रकारची सेवा क्लस्टरच्या माध्यमातून देणे असं हट्ट आम्ही या ठिकाणी स्थानिक जेवढे पदाधिकारी त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे मांडले आणि मग त्यांनी अधिकाऱ्यांना बोलून 2 दिवस या विषयावर चर्चा केली आणि मी या ठिकाणी ठोसून सांगू शकतो की या निवडणुकीच्या 15 तारखेला निवडणुकीमध्ये आपण आम्हाला जर भरघोस मताने निवडून दिलं तर त्या ठिकाणी महासभेमध्ये आम्हाला आव्हान उठवता येईल आणि या 5 वर्षात तुम्हाला तुमच्या मनासारखं स्वतःचं अधिकृत हक्काचं घर या ठिकाणी दिल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाही अशा प्रकारचं वचन या ठिकाणी आपल्याला देतो. मला वाटतं अनेक लहान प्रश्न आहेत मग ते पायवटा असू दे पाण्याचा प्रश्न असू दे त्या संपूर्ण प्रश्नाचं उत्तर एकच आहे. या ठिकाणी क्लस्टरचं डेव्हलपमेंट झालं तर या पायवटा राहणार रस्ते मोठे होतील, प्रत्येकाचं घर मिळेल, स्वतःची गाडी लावण्यासाठी जागा मिळेल,
उद्यान मिळेल, समाजसेवा मंदिर, समाजसेवेचं मंदिर मिळेल, क्लब मिळेल आपल्या, आणि आपण किती दिवस असं विविध हाल काढायचे याची स्वतःची काळजी एकनाथराव शिंदे साहेब या ठिकाणी घेतात. म्हणून येणाऱ्या 15 तारखेला न विसरता आपण धनुष्य बाणाच्या समोरचं बटन दाबून प्रचंड मतांनी निवडून द्या. या ठिकाणी इतर पक्षाचे लोक येतील, त्यांना विचारा तुम्ही 5 वर्ष कुठे आहे, कुठे होतात आणि तुम्ही काय करणार आहात. त्याच्यामुळे फक्त एकच पक्ष, शिवसेना पक्ष, एकच दिशाने धनुष्यबाण त्याच्या समोरचं बटन दाबाल, प्रचंड मतांनी निवडून द्याल आणि आपल्या भावाचा म्हणजेच एकनाथराव शिंदे साहेबांचा हात बळकट करा. एवढं त्या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.